हसण्याला भेटला अक्रोड आणि लागला युक्ती करायला, अक्रोड कसा फोडावा, आणि आमचं हे येडं लागलं हसायला. मित्रांनो, कोणी हसल म्हणून माणसं प्रयत्नच करायला बघत नाहीत बघा. पण ह्यो कावळा आमच्या भाईच्या हसण्याला न जुमानता अक्रोड इटीपाशी घेऊन गेला. इटी खाली अक्रोड ठेवून बी काही फुटना, म्हणून भाई लागलं खदा खदा हसायला. पण कावळा त्यांच्या हसण्याला न जुमानता विचार करत बसला. त्यानं बघितलं रस्त्यावरनं लई गाड्या जात आहेत. त्यानं युक्ती लढवली. त्यानं आपला अक्रोड रस्त्यावर नेऊन ठेवला, पण गाडीचं चाक काही अक्रोड वरून जाईना. भाईनं तर आमच्या हसू चावरेना. आता कावळ्यानं अजून डोकं लावलं बरं का. मग त्यानं ते अक्रोड जरा आणखीन पुढं नेऊन ठेवलं आणि बघा मित्रांनो, कावळ्याला यश आलं. गाडीच्या चाकानं त्याचा अक्रोड फोडून दिलं. त्याने तो गर खाल्ला आणि उडून गेला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.